जानकीला खूप वाईट वाटलेलं असतं. कारण एवढा सगळा खटाटोप करून हाती काय लागलं, काहीच नाही. आणि ती खूप अपसेट असते. इकडे सौमित्र आणि अवंतिका हे पण बोलत असतात याच विषयावर. अवंतिका म्हणत असते, सौमित्र, तुम्हाला सगळ्यांना हे जानकी वहिनीचं वागणं खरं वाटत नाही का? अरे, जानकी वहिनी आणि ऐश्वर्या यांनीच नाही तर मी पण माझ्या डोळ्यांनी ते मेसेज बघितले होते. आणि बघ ना, हे मेसेज डिलीट झाले कसे? आणि तू बघ, त्या कोर्टामध्ये पण अगदी डेट टाईम ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या तंतोतंत लक्षात होत्या. आणि बघ ना, दुःखाच्या क्षणाचे काही आपण अपडेट ठेवतो का? की आपले एखादा आनंदाचे क्षण असतात ते जसे आपण रेखीव म्हणून माइंडमध्ये फिट करून ठेवतो, तसंच त्या अगदी बरोबर सगळं काही सांगत होत्या. हे तुझ्या लक्षात आलेलं आहे का? सौमित्राला पण आता अवंतिकाचं वागणं खरं वाटायला लागतं, किंवा ती जे बोलतीये. आणि ती म्हणते, बघ ना, आम्ही ज्या दिवशी फक्त ऐश्वर्याकडेच मोबाईल होता आणि ऐश्वर्या म्हणते की मी फक्त 2 मिनिटासाठी वॉशरूमला गेलेली होते, तेव्हाच ते मॅसेजचं काय झालं ते झालं असावं. नाहीतर एरवी माझ्या लक्षात होतं आणि मी लक्ष ठेवून होते या सगळ्यांवर. पण त्यांनी तो डाव साधलाच आणि त्यांनी प्रत्येक वेळी सगळ्यांच्या डोळ्यात धूळफेक केली. आणि बघ ना, जेव्हा नाना ज्या दिवशी विक्रमला भेटायला गेले त्याच्या आधीच विक्रम 2-3 दिवस आधी मुळशीत आलेला होता, कारण त्याच्या तिकिटाची डेट आधीची होती. आणि तो तर नानांना भेटलाच नाहीये. हे शर्वरी वंशने तिकडेच काहीतरी त्याचा गेम केलेला असावा. आणि नंतर नाना गेल्याच्या नंतर नानांचाही खून शर्वरी वंशनेच केला असावा. या सगळ्यावर आम्हाला खरं वाटतंय, कारण शर्वरी वंशांचं जे वागणं आहे ना, तोंडावर एक आणि मागे एक, हे सगळं प्रत्येक वेळी आम्हाला खटकतंय. सौमित्र, तू लक्ष देऊ नये. तुझी बहीण आहे म्हणून नाही, तर एक असे आपण जे वकिली भाषेने ज्या गुन्हेगाराकडे बघतो तशा पद्धतीने तू विचार कर. आता सौमित्र पण म्हणतो, अवंतिका, तू जे हे पॉईंट बोलतीये ते मी नोट केल्याच्या नंतर मला पण असं वाटतंय की शर्वरी गुन्हेगार असू शकते. कारण नानांना मारणं इतकं सोपं नव्हतं ग. नाना जेव्हा गेले हे शर्वरीलाच माहीत होतं, आणि शर्वरी पण तेव्हा घराच्या बाहेर होती. आणि विक्रमला आपल्या मागच्याच दारामध्ये कसं पुरलेलं असावं हे दुसरं तिसरं कोण करू शकतं का? ज्याचा कुणी ओळखीचं असावं तेच हे सगळं करू शकतं. आता ऐश्वर्या पण सारंगसोबत याच विषयावर बोलत असते. तिला असं वाटत असतं की हे सगळं शर्वरीने केलं कसं आणि केव्हा केलं असावं. फोन तर अगदी माझ्याकडेच होता. मी फोन कधीच कुठे विसरत नव्हते, काहीच नाही. आणि सारंगच फक्त घरामध्ये होते. सारंग म्हणत असतो, ऐश्वर्या, घडून गेलेल्या प्रकरणाचा विचार करून काय फायदा आहे? आता पुढे काय करता येईल याचा विचार करा. ऐश्वर्या म्हणत असते, अरे पण आम्ही किती प्रयत्न करून हे सगळं मिळवलं होतं आणि ते अगदी हातातून निसटून गेलं. आणि 2-3 सेकंदात आम्हाला काहीच कळलं नाही. आम्ही आधी मॅसेज जर चेक केले असते तर हा तमाशा जो काही झालाय तो झाला नसता. पण सारंग, हे मी जेव्हा वॉशरूमला गेले तेव्हा तुम्ही घरामध्ये होतात. मग शर्वरी आली केव्हा आणि कसं झालं हे सगळं? हेच मला कळत नाहीये. का तुम्ही तर केलं नाही ना हे, तुमची बहीण आहे म्हणून? कारण तुम्ही मला विचारत होता की हा मोबाईल कुणाचा आहे आणि विक्रम भाऊजींच्या आईंचा फोटो आहे याच्यावर, तर हा मोबाईल विक्रम भाऊजींचा आहे का? हे सगळं तुम्ही मला विचारलं होतं ना. मग सांगा खरंच, हे सगळं तुम्हीच केलं का? तुम्हीच मेसेज डिलीट केले का? सारंग म्हणतो, अहो ऐश्वर्या, हे सगळं मी का करेल आणि कशासाठी? मला तर माहीतही नव्हतं यामध्ये काय आहे. आणि जे तुम्ही पासवर्ड टाकलेला होता तो कसा बरं मला माहिती होता? तुम्ही असं कसं बोलू शकता? ऐश्वर्या म्हणत असते, ते काही नाही, तुम्ही माझी शपथ घ्या आणि तुमची पण शपथ घ्या, तेव्हा मला खरं वाटेल या सगळ्या गोष्टी की तुम्ही केलं नाहीये. आता सारंग तिची पण शपथ घेतो आणि स्वतःची पण शपथ घेतो. म्हणतो, हे सगळं मला करायला खूप ऑकवर्ड वाटतंय, पण आता ऐश्वर्याला मान्यच करायचं नसेल तर मी शपथ घ्यायलाही तयार आहे. आणि हे सगळं तेव्हा ऐश्वर्याचा विश्वास बसतो की हे सगळं सारंगने केलेलं नाहीये. आता शर्वरी इकडे राहुल जवळ तिच्या आईने दिलेले पूर्ण दागिने ओपन करून ठेवते आणि एक एक करून घालून बघत असते आणि म्हणत असते, बघ ना राहुल, किती छान आहे हे. आणि जुनं ते सोनं असतात म्हणतात, ते खरंच आहे. राहुल म्हणतो, पण या सगळ्यांचा काय उपयोग होणार आहे? शर्वरी म्हणते, काय उपयोग? अरे, हे सगळं आपण लॉकरमध्ये ठेवून पैसे मिळवू शकतो
आणि जो कोण माणूस आपल्याला पैशासाठी परेशान करतोय नाहीतर आपल्या भविष्यासाठी याचा वापर होऊ शकतो. तर राहुल म्हणतो हे सगळं तुझं खरं आहे, पण हे वापर कसा करायचा. आता इकडे जानकी आणि ऐश्वर्या मुद्दामून भांडत असतात. ही अवंतिका आणि जानकी ते मेथीची भाजी निवडत असतात तेव्हा ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते अगं काय करताय. आता जानकी तिच्याकडे नजर पण करून बघत नाही आणि अवंतिकाकडेच बघत असते. ऐश्वर्या म्हणते आज मेथीची भाजी करताय. जानकी म्हणत असते नाही मेथीची भाजी नाही, आज पालक पनीर बनवूया, प्रोटीन पण मिळेल आपल्याला त्यातून. आता ऐश्वर्या म्हणत अशी जानकी असं का करते तू. मी मेथीची भाजी म्हणले आणि तू पालक पनीर. अगं पण मला मेथीची भाजी खायची आहे. जानकी म्हणते अगं नाही ना, मेथीच्या भाजीने पोट दुखतं ना अवंतिका, मेथीची भाजी नाही खायची ग, आपण ना पालक पनीरच खाऊ. आता अवंतिका म्हणते असते हे काय जानकी वहिनी तुम्ही असं का वागता ऐश्वर्यासोबत. ऐश्वर्या पण म्हणत असते अगं मला का टाळतीये तू, मी तुझ्याशी इतकं गोड वागण्याचा प्रयत्न करते आणि तुझ्याशी चांगलीच बोलते ना, उगाचच तू असं का करते माझ्यासोबत. आता जानकी उठते. जानकी म्हणते ऐश्वर्या असं नाही, मला नाही आवडत. आता आता मला तुझ्यासोबत चांगलं वागायचं नाही आहे. तुझे हे सगळं जे काही खोटं नाटं वागणं आहे ना ते मला खूप खटकलंय आणि ते मेसेज तूच डिलीट केले ना मला तोंडावर पाडण्यासाठी. आता ऐश्वर्या म्हणत असते अहो नाही ना, मी तुमच्या सोबतच तर होते आणि मला काय माहिती ते मेसेज केव्हा डिलीट झाले तर. आता अवंतिका पण उठते. अवंतिका म्हणत असते हे काय करताय तुम्ही दोघी, एका शब्दाला शब्द वाढवताय आणि भांडणं करताय उगाच. जानकी म्हणते असते नको अवंतिका तू आता गप्पच बस. आता मला ऐश्वर्याचं काही ऐकायचं नाही आहे आणि मला तिचा खूप राग आलेला आहे, त्यामुळे ना मी तिचं काहीच ऐकणार नाही आहे. आता यांचं मोठमोठ्याने भांडण्याचा आवाज ऐकून राहुल शर्वरी हे पण बाहेर येत असतात. अवंतिका या दोघींना समजावून थकलेली असते, पण जानकी पण ऐकत नाही आणि ऐश्वर्या पण ऐकत नाही. जानकी तिचंच खरं करत असते. ऐश्वर्या म्हणत असते अहो पण मी काहीच केलेलं नाही, तुम्ही उगाच माझ्यावर आरोप करताय. जानकी म्हणत असते हे काय तू केलेलं नाही म्हणजे हे सगळं तूच केलेलं असावं, तुझ्याकडेच मोबाईल ठेवलेला होता मी. आता शर्वरी आणि राहुल बाहेर येतात. सुमित्रा पण येते. नंतर ती सुमित्रा म्हणत असते अगं जानकी तू मोठी आहे. ती म्हणत असते आई आजपर्यंत मोठी असल्यामुळे मीच सगळं सहन केलंय, मीच सगळं सहन करून घेतलंय, प्रत्येकाचं वागणं प्रत्येकाचं बोलणं सगळं मीच झेलत आली आहे. पण आता नाही, आजवर खूप झालंय, आता मी सहन करणार नाही आणि काहीच नाही. अवंतिका म्हणत असते असं काय जानकी वहिनी, हो ऐश्वर्या काहीच तर नाही बोलली तुम्हाला. ऐश्वर्या म्हणत असते बघ बरं अवंतिका, माझी तर काहीच चूक नाही आता, तरी पण ही असं करते. आणि शर्वरी बघत असते यांच्याकडे. ऐश्वर्या म्हणत असते जानकी वहिनी मी पण तुमच्याशी नाही बोलणार आता, मला पण उगाच चांगलं वागणं ना आता आवडत नाहीये. मी तुमच्याच सांगण्यावरून या घरात आली होते, तुम्हीच मला आणलं ना की सगळ्यांनी प्रेमाने सगळ्यांना जिंक, मागचं वागणं सोडून दे, आणि मी तयारही झाले आणि चांगलंही वागत होते. पण आता तुम्हीच माझ्या वाकड्यात जर स्वतःहून जात असेल तर मी तुम्हालाही आता सोडणार नाही. आता शर्वरीला आतून खूप छान वाटत असतं. ऐश्वर्या रागात निघून जाते तेव्हा शर्वरी येते आणि जानकीकडे बघत असते. जानकी म्हणते असते शर्वरी वंश मला तुमचा पण खूप राग आलेला आहे, कारण तुम्ही पण प्रत्येक वेळी आमचा घात करत आलेले आहे, तुमचंच खरं करता. आता शर्वरी म्हणत असते बघ ना आई, आपल्या घराची किती विचित्र अवस्था झाली. आजपर्यंत ननंद भावजया भांडत होत्या, आता जावा जावा भांडायला लागल्यात. आता ते सगळे रूममध्ये निघून जातात. जानकी इकडे किचनमध्ये येते. अवंतिका तिच्या मागे येते आणि अवंतिका म्हणते वहिनी काय चाललंय हे सगळं काय करताय तुम्ही, आज ऐश्वर्यासोबत भांडलात तुम्ही. नंतर जानकी तिला समजावते की ऐश्वर्याचं आणि तिचं बोलणं झालेलं होतं. ऐश्वर्या म्हणाली होती जानकी वहिनी माझ्यामुळे तुमचा चेहरा पडलाय, तुम्ही तोंडावर पडलाय सगळ्यांसमोर, आता आपण असं करूया सगळ्यांसमोर भांडण करूया आणि नानांची डायरी मिळवण्याचा प्रयत्न करूया आणि कुणालाही न सांगता डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट करूया. नंतर हे सगळं जानकी आणि ऐश्वर्याने मिळून केलंय हे अवंतिकाला सांगितल्यावर अवंतिका खूप खुश होते. अवंतिका म्हणते वहिनी मला तर असं वाटलं की तुम्ही खरंच भांडताय आणि आता कसं होणार याचाच विचार करत होते मी, पण बरं झालं हे सगळं खोटं निघालं. आता सुमित्रा तिकडून बघत असते आणि शर्वरी पण तिकडे बसलेली असते सुमित्राजवळ. नंतर अवंतिका आणि जानकींना बोलताना बघून या दोघी हॉलमधून बघत असतात
आणि म्हणत असतात, बाई ही जानकी अशी काय वागतीये. जानकी चहा घेऊन येते आणि म्हणते, आई तुम्हाला हवाय का. सुमित्रा म्हणत असते, अगं जानकी तू काय अशी वागते, एवढी चिडचिड करते, तू अशी नव्हती ग पहिले. जानकी म्हणत असते, काय मी नव्हती अशी पहिले, पण आता मी अशीच वागणार. मी सगळ्यांचं काहीच ऐकणार नाही. सगळ्यांच्या हातामध्ये देत आली आहे पहिलीपासून, पण माझा कुणीच मान ठेवलेला नाही. प्रत्येकाने लहान असून माझ्यावर घात केलेला आहे. त्यामुळे ना आई, मी आता चांगलं वागणं सोडून देणार आहे. शर्वरी गप्पच असते आणि अवंतिका म्हणत असते, अहो वहिनी, आईवर कशाला आवाज चढवून बोलताय. आई म्हणत असते की अगं माझं काय चुकलं, मी तर तुला काहीच बोलले नाही. आता जानकी तिथून पण रागात निघून जाते. अवंतिका म्हणते, जाऊ द्या आई, जानकी वहिनीची थोडी चिडचिड होतीये आणि त्यामुळेच जाऊ द्या त्यांना, नंतर त्या व्यवस्थित झाल्या तर येतील त्या तुम्हाला सॉरी म्हणायला. इकडे अवंतिका पण निघून जाते. आता शर्वरी म्हणते की आई तुला एक गोष्ट सांगू का, कारण ना जानकीची ही जी चिडचिड होते ना, अगं तिच्यावर किती जबाबदाऱ्या झाल्या आहे. नाना गेल्यापासून नानाने पूर्ण व्यवहार तिच्या हातामध्ये दिलेला आहे. सगळं किराणा हे सगळं काय आणायचं, घरामध्ये काय लागतंय, कुणाला काय हवं नको, हे सगळे जानकीच बघते ना, जानकी वहिनी. त्यामुळेच तिची खूप चिडचिड होते ग. आपण असं करूयात का, तिच्यावर या सगळ्या दिलेल्या जबाबदाऱ्यांचा भार थोडा कमी करूया का, म्हणजे तिची चिडचिड कमी होईल. आता सुमित्राला हे वागणं पटत असतं. ती म्हणत असते, शर्वरी तू जे बोलते ते बरोबर बोलते. अगं मला असं वाटलं होतं जानकीने तुझ्यासोबत असं केलं तर तू म्हणशील की मला तिचं तोंडही बघायचं नाहीये आणि तू किती तिच्या भल्याचा विचार करते. आता माझी शरू म्हणून शोभती गती. ती म्हणते असते, तोंड नव्हतंच बघायचं. अगं आई ती म्हणते, काय. ती म्हणते, तसं नाही आई, मी म्हणत होते तोंड नव्हतंच बघायचं, पण आता घरात राहणं आहे म्हणल्यावर बघणं आलंच आणि एकमेकांशी बोलणंही आलंच. त्यामुळे नाही, मला असं वाटतंय तू जानकी वहिनीला सरळ सांग, काही पैशांचे व्यवहार असतील ना ते मी सांभाळते आणि तिच्यावरचा भार थोडा कमी होईल. काही आणायचं असलं तर मी घेऊन येत जाईन बाहेर जाऊन. आता सुमित्रा म्हणत असते, हो पण बघ ना, नानांनी तिच्या नावावर जी प्रॉपर्टी केली आहे त्यामुळे ती व्यवहार कुणी हँडलही करू शकत नाही आणि पैसे पण कुणी स्वतः जाऊन काढू शकत नाही डेबिट कार्ड वगैरे घेऊन. ती म्हणत असते, अगं ATM कार्ड माग ना तिच्याकडे. जेव्हा मला पैशांची गरज असेल तेव्हा मी ATM थ्रू पैसे काढेल ना. आता सुमित्रा म्हणत असते, तू जे वागते ते बरोबर आहे. आता पुढील भागामध्ये ती जानकीसोबत बोलत असते, जानकी तुझ्यावर खूप जबाबदाऱ्या झाल्या त्यामुळे तुझी खूप चिडचिड होते ना, तर आपण काही व्यवहार आता शर्वरीच्या हातामध्ये देऊया. म्हणजे काही आणायचं असलं आणि कुणाला काय लागतंय कुणाला काय नाही हे सगळे शर्वरी बघेल. जानकी म्हणत असते, नको आई, करते मी माझं. अवंतिका पण म्हणते, नको ना आई, कशाला उगाच, जानकी वहिनी करतायत ना हँडल पैशांचे व्यवहार. सुमित्रा म्हणत असते, अगं तसं नाही, पण काहीतरी तिच्यावरचा भार कमी झाला तर शर्वरी करेल ना. आता शर्वरीच्या मोबाईलवर एक फोन आलेला असतो, तो खोटा आहे की खरा आहे हे उद्याच्या भागामध्ये कळेलच. तो फोन पैसे मागण्यासाठी आलेला असतो. आता जानकीचा काही शर्वरीवर विश्वास नसतो. शर्वरी वंशला ती म्हणत असते की हा फोन कुणाचा आहे का तुम्ही जबरदस्तीने करायला लावलाय पैशांसाठी.